अकॅडमीच्या पुणे सेंटरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. मी अमित पेठेकर. गेल्या 13 वर्षापासून चाणक्य आय एस अकॅडमी पुणे हे सांभाळत आहे. आज आमच्याकडे खास इव्हेंट आहे आणि याचं कारण हे आहे की आपण असं म्हणतो ना की आपल्या घरातील व्यक्ती जेव्हा खूप वर्षानंतर मायदेशी परत येतो तेव्हा आपल्या जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद करायचा आम्हाला होत असेल त्याहीपेक्षा जास्त. कारण आमचा हा विद्यार्थी प्रसाद शिंदे ज्यांनी UPSCची जी सगळ्यात टफ एक्झाम मानली जाते भारतातली ती क्लिअर करून IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये आपलं स्थान मिळवलं आणि सध्या हा मेक्सिकोमध्ये कार्यरत आहे. आत्ता बोलत असताना त्याच्याशी याच गोष्टी बोलल्या चालल्या होत्या की कशा पद्धतीने काम आहे, कशा पद्धतीने गोष्टी आहेत. मेक्सिकोचं वातावरण, मेक्सिकोमध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आपला व्यक्ती जेव्हा एवढ्या लांब देशामध्ये आपल्या देशाला रिप्रेझेंट करतो तेव्हा त्याबाबतीत त्याची भूमिका, त्याचे विचार, त्याचं डिसिजन मेकिंग, त्याचं पॉलिसी मेकिंग हे फार आणि फार वेगळं असतं. तर या सगळ्यामागेच हे सगळं आमच्या आत्ता प्रिपरेशन करणाऱ्या मुलांपर्यंत सहज पोहोचावं म्हणून हा सगळा खडाडो. फक्त काही दिवसांकरता प्रसाद इथे आलेला आहे पुण्यामध्ये आणि तेवढ्या दिवसामध्ये सुद्धा म्हणजे त्याच्याशी कोऑर्डिनेट करून ही वॉज सो ग्रेटफुल की त्यांनी आम्हाला वेळ दिली आणि सांगितलं की येस चाणक्यसाठी मी कायम आणि कायम येण्याकरता तयार आहे. माझं नाव प्रसाद शिंदे आहे. मी मूळ मुंबईचा आहे राहणार आणि मी 2019ला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम दिली होती. तर त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 287 आला माझा. त्याच वर्षी UPSC इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम पण मी दिली होती आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक 10 आला होता माझा. मी महाराष्ट्रात प्रथम होतो त्याच्यामध्ये. पण मी निवड केलं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमधून इंडियन फॉरेन सर्व्हिस याचा. माझी जी पहिली जी चॉईस होती ती इंडियन फॉरेन सर्व्हिसेस होती. सध्या मी ट्रेनिंग संपल्यानंतर एम्बसी ऑफ इंडिया मेक्सिको इथे पोस्टेड आहे आणि आय एम इन चार्ज ऑफ पॉलिटिकल अफेअर्स. I look after the political affairs between India and Mexico and also press information culture part पण माझ्या अंडर आहे. So at the moment I am working on that. आणि Mexico being a G20 country तर सध्या there are lot of engagements between India and Mexico and currently मी लीववरती होतो तर म्हटलं की पुण्याला विजिट करू and every time when I come to Pune I always meet Amit sir and I come to Chanakya because this is where it started for me. This is the place where it started for me and I cannot leave my roots as we say. So this is my small introduction and also coming to my educational background. I did BSc Biotechnology from Mumbai University. I was in Bhavans College Andheri. त्याच्यानंतर मला स्कॉलरशिप भेटली. मग मी स्कॉलरशिप फुल फ्लेजेड स्कॉलरशिप भेटल्यामुळे मी युनिव्हर्सिटी ऑफ अल्स्टर करून आहे नॉर्दर्न आयर्लंड. तर तिकडे मी गेलो MSc बायोटेक्नॉलॉजी करायला आणि तिथे केल्यानंतर मी PhD साठी अप्लाय केलं होतं. काही वर्ष मी तिकडे रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलं आणि नंतर मग मी परत डिसाईड केलं की येऊन परत प्रिपरेशन करेन. सो दिस इज माय स्मॉल इंट्रोडक्शन आणि इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज फील फ्री टू आस्क. UPSCच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट टाइम क्रॅक होतं का बराच प्रयत्न करावा लागेल? आय ऑनेस्टली से मी माझ्यासाठी जेव्हा माझं MSc बायोटेक्नॉलॉजी संपलं आणि मी रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होतो तर माझं वर्किंग असल्यामुळे थोडं गॅप झालं. तर कमिंग बॅक अगेन टू स्टडीज मला थोडा तरी टाईम लागला. सो माझ्यासाठी हे थर्ड अटेम्प्ट नंतरच क्लिअर करू शकलो. महाराष्ट्रातील लोकांचे विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी आहे होतं काय असणार किंवा महाराष्ट्र टाइम्स कमी आहे. आय थिंक आपण पुढे तरी आपल्याला स्वतःला बांधून ठेवलेले. आपण महाराष्ट्राचे स्टुडंट्स फक्त MPSC एवढाच विचार करतो. आय थिंक आपल्याला स्वतःमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते पोटेन्शियल आपल्याला दरवर्षी UPSCमध्ये दिसतंय की महाराष्ट्राचा टक्केवार वाढत चाललेला आहे. आय थिंक जेव्हा अजून लोक रिअलाईज करतील तर आपलं शुअरली UPSCमध्ये टक्का वाढेल. सर CSAT CSAT मध्ये डिफिकल्ट जातो. There are things which like we can subtly mention, but काही गोष्टी आहे जे चेंज करणं गरजेचं आहे आणि CSAT is one of the things. Hopefully UPSC will bring some changes in it, but CSAT is becoming tougher and tougher, and I think there is a need, if it is becoming tougher, there is a need for some reform in the marking system as well.
UPSCची तुमची काय स्ट्रॅटेजी होती? किती तास अभ्यास करायला लागला? क्लास लावले होते का किंवा सेल्फ स्टडी होता हे सुद्धा सांगा. सो जेव्हा मी प्रिपरेशन स्टार्ट केलं, सो आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास बॅकग्राऊंड. माझे पेरेंट्स दोघी टीचर आहेत, होते रिटायर्ड. सो मी स्वतःचा खर्च स्वतः करत होतो. तर मग मी साईड बाय साईड क्लासेसही घ्यायचो. पार्ट टाईम आय यूज टू बी अ टीचर फॉर 11th and 12th स्टँडर्ड स्टुडंट्स. आणि बाकी टाईम मी क्लासेस करून प्रिपरेशन करत होतो. चाणक्यमध्ये होतो. चाणक्यमध्ये आपला अनुभव सांगा. सो चाणक्य, आता जेव्हा मी आयर्लंडवरून परत आलो मास्टर्स करून, सो चाणक्य वॉज द इन्स्टिट्यूशन विच बिल्ड माय बेस अगेन. कारण की मला टू बी ऑनेस्ट, मी मुंबईचं असल्यामुळे मुंबईला तिकडे UPSCचं काही असं हे नव्हतं की क्रेज नव्हतं की काहीच माहीत नव्हतं, माहिती नव्हती, काहीच नाही. मला लिटरली हे सुद्धा माहीत नव्हतं की सर्व्हिसेस कोणत्या असतात याच्यावर, किंवा रँक कितवा लागतो की सर्व्हिसेस कोणती भेटायला. तर सगळं बिल्डअप करण्यामध्ये मला चाणक्यने खूप हेल्प केली स्टार्टिंगला. जे बेस म्हणतात, आय थिंक माय बेस वॉज बिल्ड विथ चाणक्य. IASच व्हायचं होतं का नंतर ठरलं? कारण बाहेर तुम्ही स्टडीज केलं, मग नंतर कसं काय UPSCकडे वळालं? ती थोडी जर्नी सांगाल. आय विल बी व्हेरी ऑनेस्ट, मला IAS कधीच नाही व्हायचं होतं टू बी ऑनेस्ट. मला नेहमी इंडियन फॉरेन सर्व्हिसच माझं हे फर्स्ट प्रायोरिटी होती. मला बरेच रिलेटिव्हसुद्धा आणि आय थिंक सरसुद्धा स्टार्टिंगला जेव्हा मी सिलेक्शन करत होतो, माझे जे सर्व्हिसेसमध्ये ऑप्शन भरायचे असतात, त्याच्यामध्ये आय थिंक एव्हरी वन टोल्ड मी की वाय आर यू टेकिंग IFS. तर मी जेव्हा UPSCबद्दल माहिती काढली, आय हॅड दिस थिंग की मला जे फॉरेन सर्व्हिस आहे, इट अट्रॅक्टेड मी अ लॉट. देर इज अ लॉट वी कॅन डू ॲट द इंटरनॅशनल स्टेज बिटवीन इंडिया अँड दॅट अदर कंट्री. त्याच्यामुळे आय थॉट की वाय लिमिट अवर सेल्फ इकडे राहून, वाय नॉट गो अब्रॉड अँड मेक अवर इमेज मोर स्ट्रॉंगर. सो आय वॉन्टेड टू वर्क ऑन दॅट इंटरनॅशनल स्टेज फॉर माय कंट्री, अँड इंडियन फॉरेन सर्व्हिस वॉज ऑलवेज माय फर्स्ट प्रेफरन्स. परीक्षा देताना एक मुद्दा असा असतो की बऱ्याच वेळेला अपयशही येतं. असं मुद्दा तिसरा अटेम्प्ट, तर कधी असं मनोबल कमी झालं, मोटिवेशनची गरज पडली, तर तुमच्यासमोर काय होतं की यस मला हे करायचंच आहे, किंवा असं काही झालं आहे अप्स अँड डाऊन? आय विल टेल यू वन इन्सिडेंट. आय थिंक दिस वॉज द क्रशिंग मोमेंट फॉर मी. 2019 was the year when my father was diagnosed with prostate cancer, and he was totally bedridden. And तेव्हा I was in SISC मुंबई at that time, आणि मी तिकडे स्वतःचं प्रिपरेशन करत होतो वगैरे. आणि my mother was the only one who was taking care of my father. He was bedridden and he could do nothing. तर I still remember की doctor had given up. He said की he just has 1 or 2 months left. But when I came and met him, माझी तेव्हा मेन्स होती, नेमकी UPSCची मेन्स होती, आणि मी कसं एक्झाम दिली. पण मी घरी नाही जाऊ शकलो त्यांना भेटायला, कारण की आय डिडंट वॉन्ट टू सी हिम इन दॅट कंडिशन. बट जशी एक्झाम संपली, ऑन द लास्ट डे आय वेंट अँड सॉ माय फादर अँड आय टोल्ड हिम की यू जस्ट होल्ड ऑन फॉर 6 more months. मी यावेळेस पक्का क्लिअर करेन. तर अनफॉर्च्युनेटली ही पास्ट अवे इन 1 week. सो मी तेव्हा ट्रेनमध्ये होतो. आय वॉज गोइंग टू दिल्ली टू गिव्ह माय इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स ॲट दॅट टाईम. आणि मला मध्येच न्यूज आली की असं झालेलं आहे. तर मग मी जयपूरला उतरून परत आलो होतो. पण आय थिंक दॅट मोमेंट वेन आय रिअलाइज की आय कुड नॉट फुलफिल हिज ड्रीम वेन ही वॉज अलाइव्ह, दॅट मेड मी व्हेरी ब्रोकन, बट ॲट द सेम टाईम जो कॉन्फिडन्स बिल्डअप झाला त्याच्यानंतर, दॅट मेड मी वर्क एक्स्ट्रा हार्ड. आणि त्याच वर्षी मी दोन्ही एक्झाम क्रॅक केले. द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम जी UPSCची आहे, ऑल इंडिया रँक 10 आणि महाराष्ट्र टॉपर, आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसुद्धा त्याच वर्षी क्लिअर केली. आजकाल प्रत्येकजणच IAS होण्याचं स्वप्न बघतो, परंतु प्रत्येकजण त्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा तरुणांबद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? मी माझी आधी स्ट्रॅटेजी सांगतो. माझं असं होतं की जो अटेम्प्ट मी देत होतो 2019ला, तो माझा मी डिसाईड केलं होतं. माझे भलेही अजून अटेम्प्ट बाकी आहे, पण तो मी शेवटचा ठेवणार आहे आणि मी प्लॅन Bकडे बघणार आहे. तर लकीली माझं त्या वर्षी झालं. पण माझं हेच म्हणणं आहे की एव्हरीवन शुड नॉट वेस्ट देअर इयर्स विच आर लाईक व्हेरी इम्पॉर्टंट इयर्स ऑफ देअर यूथ इन UPSC प्रिपरेशन इटसेल्फ.
यू गिव्ह लाईक सम अटेम्प्ट्स 2-3 अटेम्प्ट्स स्टार्टिंगमध्ये द्या, बघा होतंय का. जर नाही होते तर यू लुक फॉर अ प्लॅन बी, बट डू नॉट गिव्ह अप ऑन युअर ड्रीम्स. तुम्ही प्लॅन बी पण तुम्ही करता तुम्ही एक्झाम देऊ शकता साईड बाय साईड. सो यू कॅन डू बोथ द थिंग्स टुगेदर. इट्स नॉट नेसेसरी दॅट यू लिव्ह कम्प्लिटली वन थिंग आणि त्याच्यावरतीच फोकस करा. सो दिस इज माय सजेशन, माय पर्सनल सजेशन, दॅट यू नो लाईक एकदा लिहायचं असेल तर फुल फ्लेज अटेम्प्ट द्या, 2-3 अटेम्प्ट द्या फुल फ्लेज, त्याच्यानंतर बट यू स्टार्ट लुकिंग फॉर अ प्लॅन. If you like the video, do like, comment, share and subscribe.